नाशिकमधून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने नाशिकच्या रामकुंडावरती हजारोंच्या संख्येनं भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली आहे। भगवान शंकरानं त्रिपुरासुराचा वध केला होता, त्याचा विजयोत्सव म्हणून आजचा दिवस हा साजरा केला जातो। त्यामुळेच आजच्या दिवशी अनेक ठिकाणी दीपदान देखील केलं जातं। स्थान असणाऱ्या नाशिकच्या रामकुंडावर आज सकाळपासूनच भाविकांनी स्नानासाठी मोठी गर्दी केली आहे। हजारोच्या संख्येने भाविक आज रामकुंडामध्ये येऊन स्नान करत आहेत। त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेच्या निमित्त आपण बघतोय नाशिकच्या रामकुंडावर प्रचंड अशी गर्दी झालेली आहे। आजच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता आणि त्याचा विजय उत्सव म्हणून आज सर्व ठिकाणी देव दिवाळी साजरी केली जाते, दीपदान केलं जातं, दीपोत्सव साजरा केला जातो आणि आजच्याच दिवशी गंगा नदीमध्ये गोदावरीमध्ये स्नान केल्याने पुण्य फल प्राप्त होतं अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळेच नाशिकच्या कुंभनगरीमध्ये आज जणू एखाद्या कुंभमेळा भरल्यासारखीच गर्दी बघायला मिळते आहे। रामकुंडावर एका बाजूला वस्त्रांतरगृह पाडण्याचं काम चालू आहे, त्यामुळे समोरच्या तीरावर पहिल्या तीरावर मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी बघायला मिळते। केवळ नाशिकच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे भाविक रामकुंडा परिसरामध्ये आलेले आहेत, गोदावरीमध्ये दीपदान करत आहेत आणि त्याचबरोबर आजूबाजूची जी मंदिरं आहेत त्या मंदिरांचं दर्शन देखील घेत आहेत। आजच्याच दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट होण्याचा सोहळा, हरिहर भेट हा सोहळा देखील पार पाडला जातो आणि त्यामुळेच गोदा काठावरची जी छोटी छोटी मंदिरं आहेत त्या मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आज अनेक ठिकाणी दीपोत्सव देखील साजरा केला जातोय, त्यामुळे आजच्या दिवसाचं धार्मिक महात्म्य लक्षात घेता नाशिकच्या रामकुंडावर श्रद्धेची डुबकी मारण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक इथे दाखल झालेत। कॅमेरामन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।